तर ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याचं बजेट तब्बल 63 कोटी रुपये असल्याचा दावा भाजपने केलाय। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे। 9 हा अंक उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षासाठी लाभदायक आहे असं कोणीतरी त्यांना सांगितलंय। दरम्यान केशव उपाध्ये यांचा दावा ठाकरे सेनेनं खोडून काढलाय। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतकी भयानक परिस्थिती आहे आणि उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या तब्बल 3 तासाच्या दौऱ्यावर जाऊन आले आणि त्यांनी सरकारवर टीका केली। खरं म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये जर खरंच त्यांना काही करायचं असतं तर त्यांनी हा सगळा मेळावा रद्द करत त्यांनी हा सगळा निधी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होता, पूरग्रस्तांना द्यायला पाहिजे होता, तर महाराष्ट्राबद्दल त्यांची असलेली कळकळ तळमळ ही प्रामाणिक आहे असं वाटलं नसतं, पण दुर्दैव त्यांनी तसं केलं। अरे केंद्रात आणि राज्यात अमाप पैसा आणि तुमचा जो आत्मविश्वास वाढलाय त्यामुळे तुम्ही काही बोलाल, काही काय संबंध काय 63 कोटी आम्ही काय जेवण देतो, आम्ही काय नाही, आमचा सैनिक स्वतःची भाकरी घेऊन येतो, आमचा सैनिक स्वतःचं पाणी घेऊन येतं, वेळ पडलं तर पेपर घेऊन खाली टेकतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।